हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण शिकणार आहोत आपला क्लास 9चा सायन्स सेकंडचा फर्स्ट चॅप्टर. जरी टेक्स्टबुक मध्ये चॅप्टर नंबर 6 असला तरी आपल्या सिलेबस अकॉर्डिंग तो सायन्स सेकंडचा काय आहे, फर्स्ट चॅप्टर. आता खूप जणांचं कन्फ्युजन याच्यातच आहे का सायन्समध्ये 2 पार्ट कोणते कोणते आपल्याला माहीतच नाही. तर लक्षात ठेवायचं, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये टोटल जेवढे चॅप्टर आहेत त्यापैकी तुमच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला पहिले 10 चॅप्टर आहेत. तुमचे जे आपण म्हणतो ना यूज ऑफ ICT, जो काही आपला इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजीचा जो चॅप्टर आहे 10वा चॅप्टर, तिथपर्यंत चॅप्टर्स तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरसाठी आहेत. मग आता एवढे चॅप्टर आहेत म्हटल्यानंतर लक्षात ठेवायचं काय, 1 पासून तर 5 पर्यंत, फ्रॉम लेसन नंबर 1 टू लेसन नंबर 5 हे कोण आहेत, आपले सायन्स फर्स्टचे चॅप्टर्स आहेत फॉर फर्स्ट सेमिस्टर. आणि लेसन नंबर 6 पासून लेसन नंबर 10 पर्यंत हे आपल्याकडे जे 5 लेसन येतील 6, 7, 8, 9 आणि 10 हे कोण आहेत, आपले सायन्स सेकंडचे आपल्याकडे लेसन आहेत फर्स्ट सेमिस्टरसाठी. तर त्यापैकी आपण पहिला लेसन सुरू करू. आपण काय करू, तुमच्या टेक्स्टबुकची जी काही PDF आहे तिचा फक्त आपण यूज करू. कशासाठी? जस्ट टू नो, आपल्याला माहित पाहिजे कन्सेप्ट काय शिकायची. ऍक्च्युअली याची काही गरज तर नाही आपल्याला, पण आपण बघू तरी पण. आता बघा बरं, चॅप्टरचं नाव आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. मग आता ऑब्वियसची गोष्ट आहे की नाही, आपण फक्त प्लांट्स बद्दलच बोलणार आहोत. कोणत्याही ॲनिमल बद्दल, कोणत्याही फंगाय बद्दल आपल्याला बोलायचं नाहीये. मग क्लासिफिकेशन शब्दाचा मीनिंग काय निघायचं, लिटरली आपण क्लासिफिकेशनला कसं समजून घेणार, काय असतं क्लासिफिकेशन. बघा आता आपल्या अराउंड जर आपण बघितलं तर आपल्या आजूबाजूला काय बघायला मिळतं, आपल्याला खूप सारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. छोट्यात छोट्या अँट पासून मोठ्यात मोठ्या एलिफंट पर्यंत गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला. मग ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला, सगळ्या आपल्या ऑर्गॅनिझमला जर आपल्याला ओळखायचं असलं तर आपण काय करणार, ह्या ॲनिमल्सचे ग्रुप बनवणार छोटे छोटे. आणि ह्या ग्रुपिंग करण्याच्या टेक्निकला काय म्हटलं जातं, क्लासिफिकेशन. सपोज आपल्याकडे प्लांट्स भरपूर आहेत, छोट्यात छोटं गवत आहे, त्यापेक्षा मोठं आपण काय म्हणू, काँग्रेस सारखं गवत आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याकडे रुई सारखं मोठं झाड आहे. आणि त्याच्याही पुढे बघितलं तर आपण काय म्हणतो, मँगो ट्री सारखं खूप मोठं आवाढव्य वाढणारं झाड आहे. या सगळ्यांना आपण काय केलं, वेगवेगळ्या छोट्या छोट्या ग्रुपमध्ये काय केलं, ग्रुपिंग केलं. द ग्रुपिंग ऑफ प्लांट इज कॉल्ड ॲज क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. ठीक आहे, मग ग्रुपिंगला काय म्हणायचं, क्लासिफिकेशन. मग आता आपल्याला प्लांटचे ग्रुप स्टडी करायचे, पण आपल्याकडे क्वेश्चन असा आला पाहिजे, मग कोणी केलंय ग्रुपिंग, कोणाला वर आपण म्हणू, कोणाची इच्छा झाली ग्रुपिंग करायची. बघा खूप सारे लोक येऊन गेले आपल्याकडे. बघा एका माणसाचं नाव येऊन गेलंय ऑलरेडी. 1883 मध्ये इक्लर नावाचा एक सायंटिस्ट होता का, ज्याने काय केलं होतं, 2 वेगवेगळ्या सब किंगडम मध्ये याने काय केलं होतं, ऑर्गॅनिझमला डिवाइड केलं होतं. कोणकोणत्या, त्याने काय केलं, प्लांटी नावाचं एक किंगडम बनवलं, सगळे प्लांट त्याच्यात टाकले आणि त्याच्यात त्याने 2 कॅटेगरी बनवल्या. आता इक्लरने 2 कॅटेगरी कोणकोणत्या बनवल्या, त्याने बनवलं सगळ्यात पहिलं आपल्याकडे क्रिप्टोगॅम्स, आणि दुसरं त्याने बनवलं काय, फनेरोगॅम्स. आता काय असतात हे डिटेलमध्ये पुढे जाऊन शिकणार आहे आपण, पण आता सध्या काय लक्षात ठेवायचं, बघा आपण असं म्हणू, हे जे प्लांट्स होते, ॲनिमल्स होते, ह्या सगळ्यांना क्लासिफाय करण्यामागं कोण होतं, तर आपण असं सांगतो 1969 मध्ये आपल्याकडे एक सायंटिस्ट आले, का ज्या सायंटिस्टला असं वाटलं का अरे यार यांचं तर ग्रुपिंग करणं गरजेचं आहे. आणि मग यांनी काय केलं, सरळ सरळ 1969 मध्ये आपल्याकडे आले रॉबर्ट एच व्हिटाकर. आता यांचं नाव वेगवेगळे लोक वेगवेगळं वाचतात. काही लोक व्हिटाकर म्हणतात, काही लोक व्हीट टेकर म्हणतात, डझंट मॅटर, व्हिटाकर म्हणू आपण. 1969 मध्ये व्हिटाकरने काय केलं, जेवढ्या सगळ्या ऑर्गॅनिझम त्याला दिसत होत्या त्याला त्यांनी काय केलं, 5 वेगवेगळ्या काय म्हणू आपण ग्रुपमध्ये डिवाइड केलं आणि त्या ग्रुपमध्ये सगळ्या टाकल्या. थोडक्यात आपण काय म्हणू, त्या ग्रुपचा आपण काय म्हणू, समजा एक राजा आहे आणि त्याच्या अंडर सगळी प्रजा येते, तर त्या राजाचं जे काही साम्राज्य असेल त्याला काय म्हटलं तर किंगडम. यांनी या 5ला काय म्हटलं, हे जे 5 वेगवेगळे ग्रुप होते यांचं साम्राज्य होतं सगळ्या सृष्टीवर, यांना आपण काय म्हणू, 5 किंगडम्स बनवले त्याने. मग आता हे 5 किंगडम्स कोणकोणते होते बरं, सगळ्यात पहिला होता आपल्याकडे मोनेरा, दुसरा होता आपल्याकडे प्रोटिस्टा, तिसरा होता आपल्याकडे फंगाय, चौथा जो होता तो होता आपल्याकडे, त्याला आपण काय म्हणतो, चौथा होता आपल्याकडे प्लांटी, आणि 5वा जो त्याने किंगडम बनवला तो होता आपल्याकडे किंगडम ॲनिमॅलिया. मग आता बघा बरं त्याने काय केलं, व्हिटाकरने काय केलं ना, सरळ सरळ जो पहिला ग्रुप होता आपल्याकडे मोनेरा, त्याच्याबद्दल इंट्रो घेणार आहोत आपण. त्याच्यामध्ये त्याने काय केलं, सगळे जेवढे युनिसेल्युलर एकदम छोटे छोटे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम होते ते सगळे टाकून दिले. त्याच्यानंतर आपण काय म्हणू, त्या मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम पेक्षा थोडेसे ऍडव्हान्स जे होते त्यांना कशात टाकले, त्याने प्रोटिस्टामध्ये. नंतर त्याने काय केलं, बघितलं का अरे हा एक नवीनच ग्रुप निघतोय का, जो काय करतोय,
डेड आणि डिकेइंग, मेलेल्या कुजलेल्या वस्तूंवरती वाढतोय, त्याला त्याने नाव दिलं फंगाय. त्यानंतर त्याने चौथा ग्रुप घेतला ज्याच्यामध्ये सगळे ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम, ज्यांना आपण काय म्हणतो स्वतःचं फूड स्वतः बनवणारे सगळे प्लांट काय केले, चौथ्या ग्रुपमध्ये टाकले. आणि जेवढे अॅनिमल होते स्मॉलेस्ट पासून तर लार्जेस्ट पर्यंत सगळ्या अॅनिमलला कशात टाकलं त्याने, किंगडम ॲनिमालियामध्ये. मग या पद्धतीने ही 5 किंगडम सिस्टम आपल्याकडे कोणी दिली, RH व्हिटाकरने. त्याला शॉर्ट मध्ये आपण म्हणतो RH व्हिटाकर. मग या व्हिटाकरने 5 किंगडम सिस्टम दिली. पण आता या सिस्टीमला जर आपण नीट बघितलं, आता हिला आपण इलॅबोरेटेड फॉर्म मध्ये जर बघितलं तर आपण काय सांगतो, व्हिटाकरच्या म्हणण्यानुसार असं होतं, त्याने काय केलं, जेवढ्या जगातल्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम होत्या, याला व्यवस्थित लक्षात ठेवा, याची गरज आहे आपल्याला. मग काय म्हटलं आपण, जेवढ्या जगातल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम होत्या त्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला त्याने काय केलं, सगळ्यात पहिलं 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलं. पहिला ग्रुप त्याने बनवला प्रो कॅरिओट्स, दुसरा बनवला त्याने यू कॅरिओट्स. आता प्रो कॅरिओटिक कोणाला म्हणायचं, प्रो म्हणजे काय बरं, प्रो म्हणजे काय, एकदम प्रिमिटिव्ह, सुरुवातीचा असं म्हणू आपण, प्रिमिटिव्ह, एकदम प्रिमिटिव्ह, ज्याचा आपण काय म्हणतो अंडर डेव्हलप्ड. आणि कॅरिओटिक या शब्दामध्ये बघा बरं एक शब्द आला आपल्याकडे, काय, कॅरिऑन. कॅरिऑन कशाला म्हणतो आपण, न्यूक्लियसला. मग आपला कॅरिऑन कसा आहे, प्रिमिटिव्ह आहे, एकदम अंडर डेव्हलप आहे, डेव्हलपच झालेलं नाही. ज्या ऑर्गॅनिझम मध्ये न्यूक्लियस प्रॉपर डेव्हलप झालेला नाही त्यांना काय म्हटलं त्याने, प्रोकॅरिओट्स. आणि या प्रोकॅरिओट मध्ये आपण एकच ग्रुप टाकला, तो कोण आहे आपल्याकडे, एकच किंगडम टाकला, तो कोण आहे, मोनेरा. क्लिअर आहे आता. प्रोकॅरिओट म्हणजे काय, प्रो मीन्स प्रिमिटिव्ह, कॅरिऑन म्हणजे काय, न्यूक्लियस. प्रिमिटिव्ह न्यूक्लियस असणारे ऑर्गॅनिझम कोण, आपल्या प्रोकॅरिओट्स. दुसरीकडे आपण जर बघितलं तर आपण काय सांगतो, आता दुसरा ग्रुप त्याने बनवला यू कॅरिओट्स. आता यू कोणाला म्हणायचं, हा जो EU आला ना, यू शब्दाचं मिनिंग असतं त्याला आपण काय म्हणतो, ऍडव्हान्स. ऍडव्हान्स किंवा आपण त्याला काय म्हणू, फीचर रिच. मग आता हा जो ऍडव्हान्स कॅरिऑन तर माहिती आपल्याला, न्यूक्लियस. ज्या ऑर्गॅनिझम्स मध्ये काय आहे, प्रॉपर न्यूक्लियस, ऍडव्हान्स पद्धतीने न्यूक्लियस वरती त्याचे काय असतील, लेयर्स असतील, प्रोटेक्टिव्ह लेयर्स असतील, असे जर न्यूक्लियस बनलेले असतील त्या ऑर्गॅनिझम्सला त्याने काय म्हटलं, यू कॅरिओट्स. तर मग हे प्रो आणि यू कॅरिओट असे 2 ग्रुप झाले. मग यू कॅरिओटच्या अंडर त्याने काय केलं, पुन्हा 2 ग्रुप बनवले. पहिला त्याने बनवला युनिसेल्युलर. आता युनिसेल्युलर कोण, ज्या ऑर्गॅनिझमची बॉडी, युनि म्हणजे काय, 1, किंवा त्याला आपण काय म्हणतो सिंगल, ज्या ऑर्गॅनिझमची बॉडी काय असेल, सिंगल सेलने बनलेले असेल त्यांना आपण काय म्हणतो, युनिसेल्युलर. आणि या सिंगल सेलने बनलेल्या बॉडीच्या ऑर्गॅनिझम मध्ये त्याने ठेवलं ग्रुप, कोणता ठेवला, किंगडम प्रोटिस्टा. त्याला आपण काय म्हणू, त्याने प्रोटिस्टाला कुठं ठेवलं, युनिसेल्युलर मध्ये. आणि आपल्याकडे बघा बरं आता पुढचा जो ग्रुप आहे त्याला आपण काय म्हणू, मल्टी सेल्युलर. मल्टी नावातच आहे की नाही, त्याचे मल्टी म्हणजे काय, भरपूर सेल असतील, अनेक सेल एकत्र येऊन जर ऑर्गॅनिझम बनवत असतील तिला काय म्हणतो आपण, मल्टी सेल्युलर. मग ह्या मल्टी सेल्युलर मध्ये पुन्हा त्याने 2 ग्रुप बनवले. एक बनवला विथ सेल वॉल, ऑर्गॅनिझम आहे तिची एक सेल बघितली, अभ्यास करायला घेतली, स्टडी करायला घेतली, आणि त्या सेलमध्ये जर सेल वॉल प्रेझेंट असेल, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग सेलच्या बाहेरचं, तर त्याला त्याने म्हटलं विथ सेल वॉल. आणि जर सेल वॉल नसेल तर त्याला त्याने काय म्हटलं, विदाउट सेल वॉल. आपण 8th स्टँडर्डला प्लांट सेल अॅनिमल सेल मधला डिफरन्स शिकलो, त्यामध्ये आपण शिकलो होतो की नाही, प्लांट सेलला काय असते, सेल वॉल असते सेल्युलोजची बनलेली, अॅनिमल सेलमध्ये काय असते, सेल वॉल ऍबसेंट असते. मग सिमिलरली आपण काय म्हणू, विदाउट सेल वॉल मध्ये आपल्याकडे कोण येतो, ॲनिमलिया. आणि विथ सेल वॉल मध्ये आपल्याकडे 2 ग्रुप येतील. ऑटोट्रॉफ म्हणजेच कोण बरं, दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड, प्रोड्यूस देअर ओन फूड, स्वतःचं फूड स्वतः बनवणारे. आणि आपल्याला माहिती आहे या जगात स्वतःचं फूड स्वतः बनवणारा एकच ग्रुप आहे जो कोण आहे आपल्याकडे, ऑटोट्रॉफ, दॅट इज प्लांटी. जेवढे प्लांट्स असतील त्यांच्या किंगडमला आपण प्लांटी म्हणतो एकत्र. सगळे प्लांट कशात आहेत आपले, ऑटोट्रॉप मध्ये. आणि हेट्रोट्रॉप मध्ये बघा बरं, ऍक्च्युअल इथं बघा, आता टेक्स्टबुक मध्ये याला हेट्रोट्रॉप म्हटलं, पण हेट्रोट्रॉप कोणाला म्हणतो आपण, जर एखादी गोष्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती जगत असेल तर तिला हेट्रोट्रॉप म्हणतो आपण. पण हे काय करतायत, डेड आणि डिकेइंग मॅटर वरती येत आहेत, इथे यांना हेट्रोट्रॉप म्हणणं बरोबर आहे का, इथे यांना आपण अजून एक नाव काय देतो, यांना आपण नाव देतो सॅप्रोट्रॉप्स. सॅप्रोट्रॉप्स. आता सॅप्रोट्रॉप कशाला म्हणायचं, लिव्हिंग ऑन, आपण असं म्हणू, लिव्हिंग ऑन डेड अँड डिकेइंग. डिकेइंग म्हणजे काय, कुजणार, डिकेइंग मॅटर, लिव्हिंग ऑन डेड अँड डिकेइंग मॅटर. तर अशा पद्धतीने बघा आपल्याकडे 5 किंगडम सिस्टीम होते. आपल्याकडे 5 किंगडमला कसं वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये डिवाइड करण्यात आलं ते आपण जस्ट शिकलो. कुणी केला होता हा उद्योग, RH व्हिटाकर, दॅट इज रॉबर्ट H व्हिटाकर. कधी केला होता,
1969 मध्ये. ठीक आहे, एकदा कळलं असेल तर याचा एक स्क्रीनशॉट घ्या. ओके, नाव आता आपण आपल्या पुढच्या टॉपिक कडे येऊ. आपण म्हटलं याने काय केलं होतं, प्लांट्सला एका सेपरेट ग्रुपमध्ये ठेवलं, त्याला त्याने नाव दिलं किंगडम प्लांटी. आणि आपला चॅप्टर पण काय, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट स्टडी करायचं आपल्याला. आपल्याला बाकी आता या कोणत्याच ग्रुपची चर्चा करायची नाही, आपल्याला फक्त काय बघायचंय, प्लांट्स कडे आपल्याला लक्ष द्यायचंय. किंगडम प्लांटी आपल्यासाठी महत्वाचं आहे. मग किंगडम प्लांटी स्टडी करत असताना आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे, किंगडम प्लांटी मध्ये आपण काय म्हणतो, प्लांटचं क्लासिफिकेशन करण्यासाठी यांनी काहीतरी काय केलं असेल बरं, क्रायटेरिया वापरला असेल की नाही. मग आपण काय म्हणू, सरळ सरळ क्रायटेरिया फॉर, हा आपल्याकडे एक क्वेश्चन येतो, क्वेश्चन काय येतो ते पण सांगून ठेवतो तुम्हाला. क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. आपल्याकडे हा टॉपिक असेल आता काय, क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन काय येतो, व्हॉट आर द डिफरंट क्रायटेरिया फॉर द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. दुसरा क्वेश्चन असा येतो, डिस्क्राईब द क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. तर क्रायटेरिया समजून घ्या. आता आपण सगळ्यात पहिलं बघू काय म्हटलं आपल्याला. एखाद्या बघा आता एक जर प्लांट बघितला आपण तर काय सांगतोय आपण, प्लांट मध्ये काय आहे, इकडे रूट्स असतील, इकडे काय आहेत आपल्याकडे लिव्स असतील, लिव्स म्हणतो आपण. आणि वरती काय म्हणतो आपण, काही ठिकाणी जर बघितलं स्पेशल केसेस मध्ये तर आपल्याकडे काय असेल, फ्लावर असेल. हे जर एक प्लांट आहे तर याच्यामध्ये आपण फ्लावरला एक स्पेशल नेम देतो, काय, फ्लावर इज अ रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे फ्लावर. लिव्ज आणि रूट्स आणि हे स्टेम, हे लिव्ज असतील, स्टेम असेल, रूट असेल, हे सगळे रिप्रोडक्शन मध्ये पार्ट घेतात का ऍक्च्युली, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये नाही घेत. यांना आपण काय म्हणतो, सरळ सरळ ह्या तिन्ही पार्ट्सला आपण एकत्रित काय म्हणतो, व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. यांना आपण काय म्हणतो, व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. हा जर एकटा रिप्रोडक्टिव्ह आहे, हे व्हेजिटेटिव्ह आहे. तर आता आपण असं म्हणू, पहिला जो क्रायटेरिया घेतला जातो त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ पार्ट्स. पार्ट्स कोणते, रूट, स्टेम, लिव्ज, फ्लावर, याच्यापैकी कोण प्रेझेंट आहे कोण ऍबसेंट आहे, याच्यावरून काय केलं जातं, प्लांट्सचे वेगवेगळे ग्रुप बनवले जातात. कळलं आता, प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ पार्ट्स, कोणते पार्ट प्रेझेंट आहे कोणते ऍबसेंट आहे त्याच्यावरून काय केलं जातं, त्यांचा ग्रुप बनवला जातो. देन सेकंड क्रायटेरिया आपण काय म्हणतो, सरळ सरळ बघा, प्लांट्स मध्ये आपण बघितलेले काही काही प्लांट मध्ये काय असतात, वॉटर नेण्यासाठी काय असतात, स्पेशल टाईपचे टिश्यू असतात, त्यांना आपण झायलेम म्हणतो. फूड कंडक्ट करण्यासाठी काय असतात, स्पेशल टाईपचे टिश्यू असतात, त्यांना आपण फ्लोएम म्हणतो. मग याच्यात आपण काय म्हणतो, त्या दोन्ही टिश्यूला आपण एकत्र काय म्हणतो, झायलेम आणि फ्लोएमला आपण काय म्हणतो, कंडक्टिव्ह टिश्यू. मग आपण काय म्हणणार, प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ कंडक्टिंग टिश्यू, कंडक्टिंग टिश्यूज. आता कंडक्टिंग टिश्यूज कोण आहे आपल्याकडे, आत्ताच जस्ट सांगितलं, कोण, झायलेम आणि फ्लोएम. मग या झायलेम फ्लोएम प्रेझेंट आहेत का नाही याच्यावरून पण काय केलं जातं, प्लांटचं ग्रुपिंग केलं जातं. देन नेक्स्ट आपण जर पुढे गेलो तर बघा आपल्याकडे काय येतंय, तिसरं जे काही कॅरेक्टर घेतलं आपण त्याच्यात काय म्हणू आपण, प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ फ्लावर. आता पार्ट्स मध्ये येतं ते ऍक्च्युअल, पण तरी आपण त्याला सेपरेट पॉईंट पण घेऊ शकतो. नंतर आपण काय सांगतो बघा, आपण जर बघितलं एक त्यांनी पॉइंट काय घेतलेला आहे बरं, प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ सीड. प्लांट मध्ये रिप्रोडक्शन साठी किंवा त्या प्लांट मध्ये आपण काय म्हणू, त्या प्लांटची पुढची जनरेशन येण्यासाठी सीड प्रेझेंट आहेत की नाही. मग याच्यावरून पण प्लांटचे वेगवेगळे ग्रुप बनवण्यात आले. सीडचा टॉपिक आला म्हणून आपण चौथा पॉइंट काय सांगतो, सीड मध्ये किती आता समजा एक शेंगदाणा जर घेतला आपण आणि याला जर आपण काय केलं, फोडलं, तर आपल्या काय लक्षात येतं, शेंगदाण्यामध्ये आपल्याला काय दिसतं, दोन बाजू दिसतात. एका बाजूला काय असतो, एम्ब्रिओ. तर ह्या ज्या दोन बाजू आहेत यांना आपण काय म्हणतो, ह्या दोघांनाही मिळून आपण काय नाव देतो, यांना आपण म्हणतो कॉटिलिडॉन. सीडच्या होणाऱ्या दोन भागांना आपण काय म्हणतो, कॉटिलिडॉन. मग इथं दोन कॉटिलिडॉन होतात म्हणून आपण काय म्हणतो, डायकॉटिलिडॉन. पण आपण काय म्हणतो, सरळ सरळ नंबर ऑफ
कॉटिलिडॉन्स. मग एखाद्या सीडमध्ये किती कॉटिलिडॉन आहे, एक आहे का दोन आहे, याच्यावरून पण प्लांटचे काय केले, ग्रुप बनवण्यात आले. तर हे सगळे क्रायटेरिया होते आपल्याकडे. तुम्ही याच्यात म्हणू शकता प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ फ्लावर, काय म्हणू आपण, प्रेझेन्स पार्ट्स मध्ये येतं ते तसं ऍक्च्युअल, पण तरी एक पॉईंट वाढू शकतो तुम्ही, प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ फ्लावर. फ्लावर आहे की नाही हा पण एक पॉईंट बनतो. बिना फ्लावरचा असेल तर ते कसं. आणि एक आपण अजून पॉईंट वापरतो, तो काय, प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ सीड. तर बघितलं आपण, अजून एक पॉईंट येतो आपल्याकडे. जर आपल्याला 3 मार्कचा क्वेश्चन येतो, 6 पॉईंट असले पाहिजे आपल्याकडे. ऑलरेडी 5 झाले, 6वा पॉईंट आपण काय बघणार, असं म्हणायचं काय, सीड्स आर, असं म्हणू आपण, हा पॉइंट असं लिहायचा ना, काय क्रायटेरिया वापरलं, मग असं म्हणू, वेदर द सीड्स आर नेकेड ऑर एन्क्लोज्ड. याला कसं समजून घ्या बरं आता. जर एखाद्या प्लांट मध्ये सीड बनतंय, पण ते सीड कसं आहे, उघडं आहे, बिना फ्रूटचं बाहेर डोकवलेलं आहे, तर त्याला काय म्हणायचं आपण, नेकेड. जर ते सीड फ्रूटच्या आतमध्ये पूर्णपणे बंद असेल तर त्याला आपण काय म्हणतो, एन्क्लोज. तर हा एक क्रायटेरिया आहे. हे 5-6 क्रायटेरिया आपण जर कन्सिडर केले तर या क्रायटेरियाचा यूज करून काय केलं जातं, प्लांट्सला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये काय केलं जातं, क्लासिफाय केलं जातं. ओके, याचा एक स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. मग आता आपण काय करू, सरळ सरळ आपला जो काही क्लासिफिकेशन ऑफ प्लांटचा जो ऍक्च्युअल टॉपिक आहे त्याकडे जाऊ आपण. त्यामध्ये पहिला जो ग्रुप येतोय प्लांटचा आपल्याकडे, तो येतो आपल्याकडे क्रिप्टोगॅम्स. कोणाला म्हणायचं क्रिप्टोगॅम ते पण सांगितलं जाईल आता. बघा, पहिला जो ग्रुप येतोय तो आहे आपल्याकडे क्रिप्टोगॅम्स. कुणाला म्हणायचं क्रिप्टोगॅम्स, तर या क्रिप्टोगॅमची कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बरं, एक टॉपिक समजून घ्यावं लागेल. त्याला आपण काय म्हणतोय, द प्लांट्स. याच्यात आपण छोट्या छोट्या टर्म बघू, आता पॉइंट मध्ये बघू, तुम्ही सेंटेन्स बनवून घ्या. याच्यात आपण काय सांगतोय, ऍब्सेन्स ऑफ फ्लावर, किंवा असं म्हणू शकता फ्लावर इज ऍब्सेन्स, पण आपण असं म्हणू ऍब्सेन्स ऑफ फ्लावर. ज्या प्लांट्स मध्ये फ्लावर ऍब्सेंट आहे, जर फ्लावरच नसेल तर सीड बनतील का, मग आपण काय म्हणतोय, नो सीड्स. आणि लास्टला आपण काय म्हणतोय, हे कसे रिप्रोड्यूस होत असतील, मग जर फ्लावर नाही, सीड्स नाही, तर दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. आता स्पोर काय असतं, परत नवीन कन्सेप्ट आली, सांगितलं जाईल. दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. मग आता एवढं डीप जायची गरज नाही आपल्याला, आपण 9th स्टँडर्ड सायन्स शिकतोय, हे आपल्याला हायर लेवलचं आहे. मग आता हे काय करतात, रिप्रोड्यूस होतात कशाच्या माध्यमातून, आपण म्हटलं स्पोरच्या माध्यमातून. मग याच्यामध्ये आपण काय सांगतोय, सरळ सरळ, हे जे काही तुमची क्रिप्टोगॅम आहेत यांच्यामध्ये आपल्याकडे 3 डिव्हिजन आहेत. दे हॅव 3 डिव्हिजन्स. मग 3 डिव्हिजन कोणकोणते आहेत आपल्याकडे, तर आपण सगळ्यात पहिलं बघू डिव्हिजन 1, दॅट इज थॅलोफायटा. मग आपण काय बघू याच्यामध्ये, डिव्हिजन 1, तिचं नाव आहे आपल्याकडे थॅलोफायटा. नाव सोपे. आणि या चॅप्टरच्या एंडला आपण काय करू, तुम्हाला या सगळ्या डिव्हिजनची क्लासिफिकेशनची एक समरी पण टाकू, जेणेकरून आपल्याला अभ्यास करते वेळी समरी बघितली तरी आपली सगळी कन्सेप्ट काय होईल, क्लिअर होईल. मग आता थॅलोफायटामध्ये आपण काय सांगतो, सरळ सरळ यांचे काही कॅरेक्टर देणं गरजेचं असेल. तुम्हाला ज्यावेळी क्वेश्चन येतो ना, त्यावेळी क्वेश्चन असाच येतो, काय, गिव्ह जनरल कॅरेक्टर्स ऑफ डिव्हिजन थॅलोफायटा विथ एक्झाम्पल. मग आपल्याला कॅरेक्टर द्यायचे आणि विथ एक्झाम्पल द्यायचे. मग आपण काय म्हणणार, सरळ सरळ इथं खाली हिडिंग द्यायचं, काय, जनरल कॅरेक्टर्स. थॅलोफायटाचे काय आपल्याकडे, जनरल कॅरेक्टर्स. आता मी पूर्ण कॅरेक्टर नाही लिहित बसणार आहे, तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे टाइम लिमिट असतं. मी शॉर्ट मध्ये जर लिहिलं तर आपण काय म्हणणार, त्याला सेंटेन्स मध्ये तुम्ही कन्वर्ट करून घ्या. काय म्हणतोय आपण सगळं सरळ सरळ, पहिलं आपण म्हणू असं काय, दीज प्लांट्स आर ॲक्वॅटिक. दीज आर ॲक्वॅटिक प्लांट्स. आता हे काय ॲक्वॅटिक आहे, म्हणजेच काय, मोस्टली येणार तर कुठे येणार आहे, पाण्यातच येणार आहेत. दुसरं आपण काय सांगतोय, their body is not divisible. Their body is not divisible into root, stem and leaves. Root, stem and leaves. आता आपण मागाशीच बघितलं होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं, जर एखाद्या ऑर्गॅनिझमची, आता नीट समजून घ्यायचं, हे जर आपण प्लांट बघितलं, हे काय आपल्याकडे एक प्लांट आहे, याची बॉडी डिवाइड करता येईल का मला रूट, स्टेम, लीव्स मध्ये, नाही येणार.
मग अशा प्लांटला ज्याची बॉडी रूट स्टेम आणि लीव्स मध्ये डिवाइड होत नाही त्याला आपण काय म्हणतो, थॅलस. काय म्हणतो आपण, जे डिव्हिजिबल नसेल रूट स्टेम आणि लीव्स मध्ये त्याला काय म्हणतो आपण, थॅलस. आणि या थॅलस वरून नाव पडलं काय, थॅलोफायटा. मग आपण काय म्हणतो, यांची बॉडी काय असते, डिव्हिजिबल नसते. तिसरं आपण काय सांगू, आता यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट आहे म्हणून आपण काय म्हणणार, दे आर ऑटोट्रॉपिक. दे आर ऑटोट्रॉपिक बिकॉज ऑफ, कशामुळे बरं, प्रेझेन्स ऑफ, बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ, काय प्रेझेंट त्यांच्यामध्ये, क्लोरोफिल. क्लोरोफिल प्रेझेंट असल्यामुळे कसे आहेत, ऑटोट्रॉपिक आहे. नंतरचा जर पॉइंट बघितला आपण तर काय सांगतोय, मोस्टली या प्लांटला आपण काय सांगतोय, मोस्टली त्यांना आपण काय म्हणतोय, अल्गी म्हणतो, नाही का. अल्गी म्हणजे काय, जेवढे शेवाळ असतील आपल्याकडे, शेवाळ कॅटेगरीचे जेवढे ऑर्गॅनिझम आहेत त्यांना आपण काय म्हणतो, अल्गी. दे आर ऑटोट्रॉपिक बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल, दॅट इज अल्गी. अल्गी म्हणतो आपण त्यांना, शेवाळ म्हणतो. ठीक आहे. पुढे जर आपण बघितलं आपण काय सांगतोय, आता हे प्लांट जे असतील ते कसे असतील, एक तर ते एका सेलचे बनलेले पण असतील किंवा मल्टी सेल्युलर पण असतील. मग आपण काय म्हणू, दे कॅन बी युनिसेल्युलर और मल्टी सेल्युलर. ते काय असतील, युनिसेल्युलर पण असतील, मल्टी सेल्युलर पण असतील. आणि आपण शेवटचा एक पॉइंट काय म्हणू, दे हॅव सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी. यांची बॉडी जर बघितली आपण, आता एक आपण एक्झाम्पल जर घेतलं, एक स्पायरोगायरा नावाची अल्गी आहे, तिचं जर आपण एक्झाम्पल घेतलं, तिची बॉडी कशी आपल्याकडे एकदम सॉफ्ट अशी थ्रेड लाईक बॉडी. आणि ह्या बॉडीमध्ये आपण काय सांगतो, अशा छोट्या छोट्या सेल्स असतील. जर ही ऑर्गॅनिझम बघितली आपण तर आपल्या काय लक्षात येतं, हिची बॉडी कशी आहे, लांब थ्रेड सारखी आहे. हिच्यामध्ये जास्त काय म्हणतो आपण, डिस्टिंग्विश करण्यासारखं काही नाही. स्पायरोगायराची जी डायग्राम असेल तुमच्याकडे, मी आधीच सांगून ठेवतो, टेक्स्टबुक मधली डायग्राम रेफर करू नका. ती डायग्राम तिच्यामध्ये सरळ सरळ स्ट्रेट लाईन मारलेली आहे, ती नका रेफर करू. कुठून तरी डायग्राम शोधून काढण्याचा ट्राय करा. तुमच्यासाठी होमवर्क असेल तो, ड्रॉ नीट अँड लेबल डायग्राम ऑफ स्पायरोगायरा. त्याच्यावरती 2 मार्क्ससाठी क्वेश्चन 100% येण्याची पॉसिबिलिटी असते. ठीक आहे. तर हे झालं आपल्याकडे. आता आपल्याला काय सांगायचंय, आपण असं पुढचा पॉईंट म्हणू, त्याच्यातले काही जे असतील ते कुठे सापडतायत आपल्याला, सम आर. आता मी खालची जर इरेज केले काही इश्यू नसावा, स्क्रीनशॉट घेण्यापुरता टाइम आपण दिलेला होता. आपण असं म्हणू काय, सम ऑफ देम आर. यापैकी जर काही आपण अल्गी जर बघितली तर ते कसे आहेत आपल्याकडे, सम ऑफ देम आर फ्रेश वॉटर. काय म्हटलं आपण, सम ऑफ देम आर फाउंड इन फ्रेश वॉटर अँड सम आर मरीन. मरीन म्हणजे काय, काही तुम्हाला गोड्या पाण्यात सापडतील फ्रेश वॉटर, काही आपल्याला कुठे सापडतील, खाऱ्या पाण्यात सापडतील. आणि लास्ट पॉइंट मध्ये आपण काय सांगायचं, यांचे एक्झाम्पल्स मध्ये बघा आपल्याला कोण कोण येईल आपल्याकडे. सगळ्यात पहिले येईल आपल्याकडे स्पायरोगायरा. सायंटिफिक नेम कधी पण लिहिताना त्याच्या खाली एक सिंगल अंडरलाईन करत चालायची. दुसरं आपल्याकडे असेल उल्वा. तर आपल्याकडे तिसरं जे एक्झाम्पल आहे त्याला आपण काय म्हणतो, खूप लोक त्याला चुकीचं प्रोनाऊन्स करतात, त्याला चारा नाही प्रोनाऊन्स करायचं, त्याला काय प्रोनाऊन्स करायचं, इट्स कारा. कारा नावाची एक अल्गी आहे. आणि लास्टला आपल्याकडे एक्झाम्पल आहे सर्गॅसम. त्यालाच आपण काय म्हणू, आता त्याच्यानंतर भरपूर एक्झाम्पल्स आहे पण आपल्याला एवढे 4च गरजेचे असतील. आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने 2 तरी आठवले पाहिजे. ठीक आहे. तर ही होती आपल्याकडे डिव्हिजन 1, दॅट इज थॅलोफायटा. होमवर्क ऍड केलेलं आहे याच्यामध्ये, परत एकदा सांगतोय आठवण करून, स्पायरोगायराची इंटरनेटवरून एखादी चांगली फिगर शोधून काढण्याचा ट्राय करायचा. ठीक आहे. त्यानंतर आपण गेलो आपल्या डिव्हिजन नंबर 2 कडे. तर तिचं नाव आहे आपल्याकडे ब्रायोफायटा. तर दुसरी जी डिव्हिजन आहे आपल्याकडे तिचं काय नाव आहे, ब्रायोफायटा. डिव्हिजन 2 कोण आहे आपल्याकडे, ब्रायोफायटा. डिव्हिजन 2 ब्रायोफायटा. या डिव्हिजनचं अजून एक नाव आहे, यांना आपण काय म्हणतो बरं, यांना आपण अजून एक नाव काय देतो, यांना आपण म्हणतो मॉसेस. असं का नाव आलं तर ते पण सांगितलं जाईल आपल्याला. बघा आपण किती नाही म्हटलं तर आपण काय सांगतोय, आता आपण ब्रायोफायटा बद्दल बघतोय. याच्या बाबतीत पण आपण काय म्हणणार, सरळ सरळ काही कॅरेक्टर लिहावे लागतील आपल्याला. परत हेडिंग येईल आपलं जनरल कॅरेक्टर्स. आता मी शॉर्ट लिहितोय, तुम्हाला माहिती काय लिहायचंय.
पहिलं कॅरेक्टर काय येईल आपल्याकडे, दे आर कॉल्ड ॲज amphibians of the plant kingdom. यांना काय म्हटलं जातं, अँफिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम. अँफिबियन कोणाला म्हणतो आपण, जमीन आणि पाणी दोन्हीकडे राहणाऱ्यांना आपण काय म्हणतो, अँफिबियन. यांना काय म्हटलं बरं असं, आपण पहिला जो ग्रुप बघितला होता थॅलोफायटा, त्यामध्ये आपण काय म्हटलं, अल्गी होते, मोस्टली पाण्यात येणारे होते, अक्वॅटिक होते. पण जसं आपण बघतो आता प्लांटची पण काय झाली असेल, प्रोग्रेस झाली असेल, इव्होल्युशन झालं असेल. काही काही प्लांटने काय केलं, पाण्यात राहण्यासोबतच काय केलं, जमिनीवर राहण्यासाठी पण काय केलं, अडॅप्ट केलं. त्यांना आपण काय म्हणू, पाणी आणि जमीन दोन्हीकडे राहणारे कोण आहे आपले, अँफिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम. ठीक आहे, यांना आपण काय म्हणतो, ब्रायोफाइट्स. दुसरं आपण जर बघितलं तर आपण काय सांगतोय सरळ सरळ, दे हॅव थॅलॉइड बॉडी. थॅलॉइड काय असतं मी मग सांगितलं, काय रूट स्टेम लीव्स मध्ये बॉडी डिवाइड नाही करू शकत आपण. दे हॅव थॅलॉइड बॉडी. आणि आपण काय सांगतो, याच्यामध्ये थॅलॉइड बॉडी आहे, पण मोस्टली हे कशा असतात, दे आर मल्टी सेल्युलर. यांच्या बॉडीमध्ये काय असेल, जास्त सेल्स असू शकतील. आणि आपण काय म्हणतोय, अँड ऑटोट्रॉपिक इन नेचर. 2-3 पॉईंट आपण एकत्रच करून टाकले बघा, ऑटोट्रॉपिक इन नेचर. ऑब्वियसची गोष्ट आहे, अल्गी आहे. त्याच्यानंतर काय म्हणतोय आपण, जमिनीवर जरी आली तरी क्लोरोफिल प्रेझेंट आहे, पण ती कशी आहे, ऑटोट्रॉपिक. नंतर आपण काय सांगतोय बघा, त्यांची प्लांट बॉडी कशी असते, प्लांट बॉडी इज फ्लॅट. चपटे असेल यांची प्लांट बॉडी. नंतर आपण काय सांगतोय, रिबन लाईक पण असू शकते, रिबन लाईक. आणि आपण अजून काय सांगतोय, यांच्यामध्ये रिबन लाईक लॉंग असते. आणि काय म्हणतो आपण, रूट स्टेम लीव्स आर ऍबसेंट असं म्हणू. ट्रू रूट्स स्टेम अँड लीव्स ऍबसेंट. ऑब्विसली थॅलस आहे म्हटल्यानंतर काय, रूट स्टेम लीव्स तर ऑलरेडी ऍबसेंट आहे. नंतर आपण काय सांगतो बघा, यांच्या बाबतीत पुढचं जे कॅरेक्टर येतं आपल्याकडे ते काय येतं, यांच्यामध्ये आपण काय सांगतोय, जसं अल्गीमध्ये आपण बघितलं होतं, थॅलोफायटामध्ये बघितलं होतं, कोणत्याही झायलेम फ्लोएमचा आपण उल्लेख केला नव्हता, कंडक्टिंग टिश्यू नव्हत्याच आपण घेतल्या. तसं आपण इथं पण काय सांगतो बघा, दे डू नॉट हॅव कंडक्टिंग टिश्यू. कंडक्टिंग टिश्यू कोणत्या आपल्या, झायलेम अँड फ्लोएम. झायलेमचं काम काय असतं, वॉटर कंडक्शन. फ्लोएमचं काम काय असतं, फूड कंडक्शन. आणि लास्टला आपण पुढे जाऊन काय म्हणतोय, सरळ सरळ ब्रायोफाइटच्या बाबतीत एक्झाम्पल्स ऍड करू आपण. त्यांचे एक्झाम्पल कोण आहे आपल्याकडे, एक्झाम्पल पहिलं आहे आपल्याकडे फ्युनारिया. फ्युनारियालाच आपण दुसरं नाव काय देतो, मॉस म्हणतो आपण त्या प्लांटला. आणि दुसरं एक्झाम्पल आहे आपल्याकडे, आता खूप लोक याला चुकीचं प्रोनाऊन्स करतील तुमच्या समोर, बट ऍज अ स्टुडंट तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे बरोबरच प्रोनाऊन्स करायचं. काय आहे ते, मर्चंटिया नाही रीड करायचं, काय ते, मार्केन्शिया. काय ते, मार्केन्शिया. तर अशा पद्धतीने बघा, आपण जर याची डायग्राम ड्रॉ करायला गेलो तर आपल्याकडे काय येईल, छोटे छोटे असे लीफ लाईक काय असतील आपल्याकडे, ऑर्गन्स असतील एखाद्या प्लांटचे, लीफ लाईक छोटे छोटे. समजा आपण असं म्हणू, इथून इकडं इकडं असे जात आहेत, लीफ लाईक छोटे छोटे ऑर्गन असतील. त्याच्यावरती आपण काय सांगतोय, एक असा तुम्हाला एक स्टॉक बघायला मिळेल वरती येणारा, आणि याच्यावरती आपल्याला काय बघायला मिळतं, इकडं असं एक स्ट्रक्चर बघायला मिळतं. याला आपण काय म्हणतो, याला म्हणतो आपण कॅप्सूल. याच्या आतमध्ये काय डेव्हलप होतात, स्पोर, रिप्रोडक्शन साठीचे. याला आपण काय म्हणतो, स्टॉक. कॅप्सूलला धरून ठेवणारा स्टॉक. आणि लास्टला आपण काय सांगतोय, यांना असे खाली छोटे 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 रूट लाईक स्ट्रक्चर दिसतील, पण हे ट्रू रूट नाहीये. यांना आपण काय म्हणतो, दे आर कॉल्ड ॲज रायझॉइड्स. फेक रूट्स म्हणू आपण त्यांना. आणि हे कोण असेल आपल्याकडे, हे लीफ आहेत का, नाही, हे काय आहेत आपल्याकडे, लीफ लाईक पार्ट्स. यांना आपण काय म्हणतो, सरळ सरळ हे कशाचं एक्झाम्पल आहे आपलं, फ्युनारियाचं. हे कशाचं एक्झाम्पल आहे आपलं, फ्युनारियाचं. तर या पद्धतीने आपल्याकडे सेकंड डिव्हिजन होती, कोण होती ते आपल्याकडे, ब्रायोफायटा. आणि आता एक लास्ट डिव्हिजन राहते आपली तिसरी,
तिला आपण काय म्हणू, डिव्हिजन 3, दॅट इज टेरिडोफायटा. आता खूप जण कन्फ्युजन मध्ये काही पण बोलून जातात नाही का. पी ने स्टार्ट होतंय तर काय करायचं, पी ला सायलेंट करायचं. पी ला सायलेंट केलं तर आपल्याला काय वाचता येईल, ते टेरिडोफायटा. पी कसा आहे आपला, सायलेंट. ठीक आहे. थर्ड डिव्हिजन आपल्याकडे टेरिडोफायटा. टेरिडोफायटा बाबतीत आपण काय सांगतोय, दे हॅव, आता हे काय होईल, ब्रायोफायटापेक्षा थोडे ऍडव्हान्स असतील. दे हॅव वेल डेव्हलप्ड रूट, स्टेम अँड लिव्स. वेल डेव्हलप्ड, आधीच्या दोघांमध्ये होते का, रूट, स्टेम अँड लिव्स. आधीच्या दोघांमध्ये रूट, स्टेम, लिव्सचं काहीच बोललो नाही आपण, ते ऍबसेंटच होते. सेकंड आपण काय सांगतोय, दे हॅव सेपरेट टिश्यू, दे हॅव टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. झायलेम आणि फ्लोएम सारखे टिश्यू असतील. फूड अँड वॉटर, फूड आणि वॉटर कंडक्ट करायला यांच्याकडे टिश्यू असतील. नंतर आपण काय सांगतोय, यांना फ्लावर किंवा फ्रूट नसतील. दे डू नॉट हॅव, दे डू नॉट बिअर फ्लावर्स ऑर फ्रूट. आता रूट, स्टेम, लीव्ह जरी आले पण फ्लावर आणि फ्रूट आलेत का, अजूनही फ्लावर्स आणि फ्रुट्स नाही आले. नंतर आपण चौथा पॉईंट काय सांगू, सरळ सरळ यांचे एक्झाम्पल द्यायचे ठरले आपल्याला. ते एक्झाम्पल काय देणार आपण बघा बरं, काय एक्झाम्पल टाकणार आपण यांचे. एक्झाम्पल्स आर, एक्झाम्पल्स एक्झाम्पल मध्ये आपण कोण सांगतो याचे, या प्लांटचा जो ग्रुप आहे ना, यांना अजून एक नाव दिलं जातं. यांना काय म्हटलं जातं, फर्न्स. फर्न का म्हणतो आपण त्याचं रिझन सांगतो आता. एक्झाम्पल आहे याचं आपल्याकडे नेफ्रोलेपिस. पहिलं एक्झाम्पल आहे नेफ्रोलेपिस. या नेफ्रोलेपिसला आपण काय म्हणतो, फर्न प्लांट पण म्हणतो. फर्न, FERN, फर्न. नंतर दुसरं एक्झाम्पल असेल आपल्याकडे मार्सिलिया. असे भरपूर एक्झाम्पल असतील. सो अशा पद्धतीने आपण आजचा जो काही आपला टॉपिक होता, कोणता टॉपिक होता आपला, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट चॅप्टर बघत होतो आपण. त्यापैकी आपण काय केलं, ऑलरेडी आपण बघितलं प्लांट्सला कसं कसं क्लासिफाय केलं गेलं, कोणता क्रायटेरिया वापरला गेला, आणि प्लांटच्या आपण 3 डिव्हिजन पण बघितल्या. तुमच्या टेक्स्टबुक मधून आपण काय संपवलं, आता तुमचा जो काही क्रिप्टोगॅमचा अख्खा पार्ट होता तो आपण एंड केलाय. नेक्स्ट लेक्चरला आपण फनेरोगॅम, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म ते सगळं बघू. अशा पद्धतीने आपला हा चॅप्टर असेल. आता प्रोग्रेस करतोय. तुमचं काम काय असणार आहे, व्हिडिओला लाईक करा, मेहनत लागत नाही लाईक करायला. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून काय होईल, आपल्याला सबस्क्रायबर पण गेन होतील आणि सगळ्यात महत्वाचं नॉलेज वाटल्याने वाढतं. ठीक आहे, याचा एक स्क्रीनशॉट घ्या जेणेकरून आपल्याला हे पण लागतील.